हॅलो जय हरी. जय हरी. आम्हाला फक्त ऑनलाईन कांदे दाखवायचे बा. कांद्याचे पातळ नाही, कांदे नाही. हो काय नाही, दोन म्हातारे सापडले तुम्ही सारखेच. व्हिडिओ कॉल होईल का? अरे बापरे. करतो ना. व्हिडिओ कॉल वा पा उचला बरं. हा उचले तर मी करतो थांब. ते नाही का आपले आंबरीशपूरचे व्हिडिओ बनवतो आम्ही. हा हे इडले कुसमडीचे नाही, त्याचे कांद्याला पातच नाही राहील. ते आता व्हिडिओ कॉल करू राहिले. ते म्हणे त्यांना विचारून पहा म्हणे चालेल का काय कांदे कोणला तुम्हाला. कांदे दाखवू राहिले का? कशावर करता काय माहिती फोन. नमस्कार मित्रांनो, आज आपण भेटणार आहे आमचे एकदम जुने मित्र. आम्ही 2005 मध्ये विहिरीचं काम संगच केलं होतं आणि आज आपल्याला ते भेटणार आहे. 20 वर्षानंतर आपण त्यांची मुलाखत घेणार आहे. तर चला. बरं आहे का मग काका? बरं वाटतं ना आता? काय चाललं अजून काम? शाळेत चारायचे असं? मग तुमचे जुने दिवस सांगा ना आम्हाला, कसे होते? काय आम्हाला काय सांगते पण मग तुम्ही तुमचा जन्म काही झाला, कसं झालं? जन्म आम्हाला सांगता अवघड आहे मग. काय माहिती आहे ना आवाज. ते आहे. मग तुम्ही शिक्षण किती पर्यंत घेतलं? 7वी 8वी झाली. 7वी 8वी. तुम्ही हो काका? तिसरीच. पण मग तरी तुम्ही लय हुशार असतील. काहीच नाही. हा तेवढं आलं म्हणजे भरपूर झालं आपल्याला. हा डोंगर तुम्हाला आठवतो काही तयार झालता का नाही आठवत? तरी किती दिवसापूर्वीचे असतील डोंगर. मग तुम्ही आता शेळ्यात चारित आहे का म्हातारपणाला? काय आता सध्या चरायला काहीच नाही. लय वनवन या. यंदा पाऊस भरपूर झालता पण आता पाणी आवरून गेलं लवकरच. एवढं लवकर कावर पाणी निघून राहिलं. आपलं शिवरच तास आहे भाऊ. हा ना, मुरमीटर आणि एक काळ असं होता आपण सगळंच विहिरी केलं. तुम्हाला आठवतं का? मग आपण कुठं जायचं सायकलीवर? फार तिकडं तळेगाव, रायपूर, बडाणं बऱ्याच ठिकाणी आपण विहिरी केल्या. मग आम्ही इकडे आलो दगड फोडायला. म्हणजे तुमचेच आशीर्वाद आम्ही इकडे आलो म्हणायचं का नाही? जाऊ दे, पण तुमचाच आशीर्वाद आहे आम्हाला इकडे यायचा. कारण की तुम्ही एवढी साथ दिली आम्हाला जुन्या दिवसात. तुम्ही आमच्या भरपूर दिवस कामही पण केलं. मी पण तुमच्या सगळंच होतो ना कामाला. चष्मा लावून घ्या. इकडे वर कशाच किल्ला हा? आणि काही किल्ला आहे तो नाही अलीकडे बांधलेली राजवाडा आहे मोठे बाबाचा. वरती गुफा पण आहे का? मग हा कोणता इकडं? हा कोणता किल्ला आहे? नवनाथ बाबा. नवनाथ बाबा गोरक्षनाथ. म्हणजे तेच किल्ल्यावरून या गावाचं नाव गोरखनगर पडलं का? पहिलं काय होतं? आंबेवाडी. म्हणजे इकडे लय आंबे असतील पहिले. इकडे होते ना आंबे भरपूर. आपण नाही तिकडे विहीर केली आंबे. म्हणजे इकडे जास्त आंबे होते त्याच्यामुळे आंबेवाडी म्हणायचे का काय माहिती. तुमचं वय किती आता सध्या? 62. तुमचं सारखेच? असेल वर्ष 2005 ला तुम्हाला आठवतं की मी तुम्हाला उचलून घेतलं होतो वर खांद्यावर एक दिवस? तिला नाही का आपण ती विहिरीचे कामाला चाललो होतो आपण. माझे हात थोडे काळेच होते. तुमचे कपडे होते बागड्यावानी. मी तुम्हाला नाही उचलून घेत होतो खांद्यावर. तुम्ही म्हणे मी माझ्या पोराला बोलवील, तो लय डेंजर आहे ना. तरी मी घाबरलो नव्हतो. म्हणजे आता किती झाली? आता 2026. मी तुम्हाला उचललं होतं 2004 मध्ये. राईट आता झाली 21 वर्ष. तरी मला आठवतं पण बरेच अवघड दिवस काढले आपण. का काम केल्याशिवाय काहीच होत नाही. पण काम करावंच लागत. किती म्हातारा जावा नाही तर नवतरणारा. आम्ही रात्रंदिवस पाणी भरायचो. 5वीला शाळा जायचो ना तवा. आणि तुम्ही दीडच पाहतेच आम्ही किती काम करतोय का नाही? मग तुमच्या किती बोकडे आहेत सध्या? शेळ्याच्या निसत्या? म्हणजे आता किती 40 शेळ्या असतील सगळ्या? 15 आहे का? शेळ्याला लांड घ्यायचा व्यवहार आता? नाही दिसला आजपर्यंत. हा पण मग रात्री येत असतील ना ते. आता लय वाघ सुटले ना बिबटे. बिबट्यापासून सावध राहायचं. तेच ना. मग तुम्ही जुन्या काळामध्ये कुस्त्या खेळले? कुस्त्या नाही खेळलेली नाही हो. पहिले खेळायचे ना ते शेवर एवढ्यावर. एक बचाकवर शेवर एवढे दिल्या का कुस्ती व्हायची. नाही खेळले तुम्ही? आम्ही खेळलो होतो. तुम्ही नाही खेळेल का? म्हणजे तुमच्या अंगात पहिली रग होती बा. नाही काय कुस्त्याच नाही केलं नाही का? बरंच अवघड आहे. आज योगा यागून तुमची माझी भेट झाली 20 वर्षानंतर. तुम्हाला आता कसं वाटू राहिलं? चाल वाटत. कोणाला दाखवशील? ते युट्यूबला जातो डायरेक्ट.
पाहते लोक, ज्याला पाहिजे ते पाहत. आपल्या या परिसरात पाहतो. कोणी पाहते. म्हणजे आता आमची मुलाखत सारी गावात सगळे सगळे कस तुमची मुलाखत तो टाचून आणायचं. काय टाचून आहे ते आता. मग तुमचे काही जुने अनुभव आहे का नाही? पानकळे, उन्हाळे, काय नाही उन्हाळी नाही पानकडे नाही. एखाद्या साडी दुष्काळ पडला होता काय? मग दुष्काळ पडतच. कधी पडला होता? 72 मध्ये पडला होता. लय डेंजर होता का? मग ही खडी 72 मध्येच फोडली वाटतं ना, हा. तेव्हा की हाताने फोडायची. लहान होतो. तुम्ही मग तुमचं वय किती झालं तेव्हा? असं तरी आम्ही 10-12 वर्षी असं. तुम्ही मग लय लहान होत तेव्हा. तुम्ही तुम्ही गेलते का खडी फोडायला? नाही. आता एवढं पुढे उन्हाळा चालू होईल, तुमचं मग जनावरांसाठी काही आहे का नाही सोय? आराम करायचा. काय आराम. आराम. वदाडे टाकून. या. तुमची तब्येत बरी ना आता? मग बरं आहे, बरं आहे. काय चाललं मग अजून? काही नाही बुवा, आता आराम करतो. बर. शेळ्या चारायच्या आणि आराम करायचा. यंदा पाणी पाऊस थोडा कमीच होता. येऊ का मग? हो तुमचा अमूल्य वेळ आम्हाला दिल्याबद्दल धन्यवाद. यायचं घ्या ना थोडं. असंच प्रेम राहू द्या. त्यांचं घेऊन टाकून. चला मग येतो आम्ही. हा, काय चाललं तुमचं? बरं आहे का? बरं आहे ना. तुमच्या का शेळ्याचे का मेंढ्या आहे. मेंढ्या आहे? बरंच अवघड आहे. मग हे काय आकडा आहे का? हा हा, कशाला? शांगा पाडायला. बाबळे सांगा. हा. लयच मोठा आहे. बरंच अवघड आहे. मग चला मग शेळ्या चारीत राहा तुम्ही. हा आम्हाला थोडं काम आहे, येतो मग. हा? हा. चालेल ठीक आहे. येऊ काका मग. हा? असंच प्रेम राहू द्या. हो, हो. धन्यवाद, मनापासून आभार.